करुणा शर्मा नाही, करुणा धनंजय मुंडे या धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी आहेत अशी मान्यता आता खुद्द कोर्टाने दिली आहे। बीडमधील राजकारण पुन्हा एकदा तापलंय, कारण मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आला। पीक विमा घोटाळा आणि हार्वेस्टर घोटाळ्यातही त्यांचा सहभाग दिसून आला। अशातच करुणा शर्मा यांनी वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले। त्यासोबतच धनंजय मुंडे यांच्याशी वाद वाढल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात वाल्मिक कराड यांनी आपल्याला मारहाण केली आणि चुकीचा स्पर्श केला असा आरोप देखील त्यांनी माध्यमांसमोर केलाय। आणि धक्कादायक बाब म्हणजे यावेळी धनंजय मुंडे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते असा दावा देखील त्यांनी केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मांना 2 लाखांची पोटगी देण्याचा आदेश दिलाय। करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या प्रथम पत्नी असल्याचा कोर्टाचा निर्वाळा असून या प्रकरणात घरगुती हिंसाचार झाल्याचा दावा देखील कोर्टाने मान्य केला आहे। दरम्यान करुणा मुंडे यांना पत्रकार परिषद घेताना अश्रू अनावर झाले। आपण रखेल नसून त्यांची पहिली पत्नी आहोत असं यावेळी करुणा मुंडे यांनी सांगितलं। माझ्या लढ्याला यश आलंय। कोर्टाने पहिली पत्नी म्हणून आदेश दिलेला आहे। बायको नसून पोटगीसाठी दिलेला नकार यावर कोर्टाने निर्णय दिलाय। मात्र मी कोर्टाच्या निर्णयावर समाधानी नाही। मी या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार आहे। माझी दर महिना 15 लाखांची मागणी आहे। माझं 1,70,000चा घरचा हप्ता आहे। 7 ते 8 महिन्यांपासून हप्ता भरलेला नाही। 30,000चा मेंटेनन्स आहे। मुलगा घरात बेरोजगार बसलाय। 2 लाखात काय होणार अशी विचारणा करुणा मुंडे यांनी केलेली आहे। पुढे ते असं म्हणतात की आज माझ्या घरात या निर्णयावर व्यक्त होण्यासाठी कोणी नाही। आई होती, तिचं निधन झालंय। महिलांचा लढा खूप मोठा असतो। मी गेल्या 3 वर्षापासून एकटी लढते आहे। माझ्याकडे पैसे नव्हते। माझे सगळे दागिने विकले आहेत। माझी फार अडचणीची परिस्थिती होती। बीडवरून मुंबईला येणं आणि बीडला जाणं हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले। पुढे त्यांनी असं सांगितलं की जिल्हाधिकारी कार्यालयात मला गुंडाने मारहाण केली होती। वाल्मिक कराड सारख्या गुंडानं एका महिलेला मारलं होतं। चुकीच्या पद्धतीने मला स्पर्श करण्यात आला होता। घरी आल्यावर मी मुलांना सांगितलं होतं तेव्हा पतीने आई खोटं बोलत असल्याचं सांगितलं। मग मुलांनीही त्यावर विश्वास ठेवला। पण एक बाई खोटं बोलत नाही। मी ठेवलेली बाई नाही। मी धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे। हीच माझी लढाई होती आणि आज त्याचाच विजय झाला। मला भारतातील महिलांना एकच सांगायचं आहे, समोरचा मोठा माणूस आहे, मंत्री असो पैसेवाला असो, हे पाहून शांत बसू नका। मी लढाई सुरू केली तेव्हा 1 रुपया नव्हता। घर कर्जात होतं। माझी गाडी उचलण्यात आली। माझ्याकडे घराचे हप्ते भरण्यासाठी पैसे नव्हते असंही त्या पुढे म्हणाल्या। माझ्या बहिणीसोबतही शारीरिक हिंसाचार झाला। मला 2 खोट्या केसमध्ये जेलमध्ये टाकण्यात आलं। 45 दिवस मी येरवडा जेलमध्ये होते। मला कोणी भेटण्यासही आलं नाही। कोण मला काढणार याची वाट मी पाहत होते। बीडच्या जेलमध्ये मी 16 दिवस होते। कलेक्टर ऑफिसमध्ये मला मारहाण केली जाते। माझ्या गालावर मारलं जातं। चुकीच्या जागी हात लावला जातो आणि महाराष्ट्रातील कोणताही मुख्यमंत्री काही करत नाही। मी कधीच आत्महत्या केली असती। एकदा प्रयत्नही केला, पण मला मुलाचा चेहरा पाहण्यास सांगण्यात आलं अशी माहिती करुणा मुंडे यांनी पुढे दिली। धनंजय मुंडे आणि पोलीस तिथे असताना सर्वांसमोर जिल्हाधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये मला मारहाण करण्यात आली। वाल्मिक कराडनं ज्यावेळी मला मारहाण केली तेव्हा मी जिल्हाधिकाऱ्यांना, मुख्यमंत्र्यांना आणि डीजींना निवेदन दिलं। मला फक्त CCTV फुटेज द्या इतकी मागणी होती, पण आजपर्यंत ते मला मिळालेलं नाही असा आरोप देखील करुणा मुंडे यांनी केलाय। आणि त्यामुळं अगोदरच संतोष देशमुख प्रकरणामध्ये अडचणीत सापडलेले धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात करुणा मुंडे या प्रकरणामध्ये कोर्टाने जो निकाल दिलाय त्यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे अडचणीत आल्याचं चित्र आहे। आता आणखी हा लढा हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात नेण्याचं देखील करुणा मुंडे यांनी म्हटलंय। त्यामुळे धनंजय मुंडे आणखी अडचणीत येतात का आणि पुढील कोर्टामध्ये काय निर्णय लागतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकंदरीत या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।